साधारण उद्योजकांना प्रश्न पडतो की जेव्हा मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड आणि सप्लाय यांचा जो उतार चढाव असतो तर त्याला कसं तोंड द्यायचं. जेव्हा तुमच्या वस्तूला किंवा तुमच्या सेवेला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असते तेव्हा तुमचा एक प्रकारचा नफा वाढतो किंवा तुमची प्राईस किंमत ठरवण्याची एक ताकद जी असते बाजारातली ती वाढते. त्यावेळी तुमचा बिझनेस तुमचा उद्योग चांगला चालतो. मात्र अचानकपणे जर मागणीमध्ये खाली घसरण झाली तर मग तुमच्याकडे माल वाढतो, विकला जात नाही, मग तो त्याच्या किमती कमी कराव्या लागतात. तर याला तेजी आणि मंदी म्हणतात. तर तेजी आणि मंदीचा ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी उतार चढाव आहेत याला तोंड कसे द्यावे, ते अँटिसिपेट कसे करावे, त्याची म्हणजे ते आपल्याला आधीपासून त्याची कल्पना येऊ शकते का. ह्याच्यात एक मात्र आहे की आपण जेव्हा आपला छोटा उद्योग, लघु उद्योग किंवा आपला उद्योग त्याच्याकडे आपण जेव्हा लक्ष ठेवतो तेव्हा ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो, ओव्हरऑल आपल्या अर्थव्यवस्थेत काय चाललेलं आहे. उदाहरणार्थ आता समजा वित्त मंत्री बजेट अर्थसंकल्प प्रेझेंट करणार तर त्याच्यातनं जे काही धोरणं नवीन येतील त्या धोरणांचा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये कुठल्या कुठल्या मार्केटवर काय कसा परिणाम होईल ह्याच्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे थोडाफार आपल्याकडे आपला मॅक्रो इकॉनॉमीवर आपलं लक्ष असणं, त्याची थोडीशी त्याची आपल्याला म्हणजे अवेअरनेस असणं हे महत्त्वाचं आहे. शिवाय नुसतं आपल्या भारतीय अर्थव्यवस्था किंवा महाराष्ट्र लेवलच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या जागतिक पण घडामोडींची थोडीफार तरी कल्पना याची जाणीव असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ जेव्हा 22 साली रशियाने अचानकपणे युक्रेनमध्ये हे केलं, म्हणजे त्यांचं जे युद्ध सुरू झालं त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अचानकपणे वर गेल्या आणि त्याचा डायरेक्ट परिणाम, थेट परिणाम आपल्या इथे आपल्या उद्योगांना पडतो. आपल्या म्हणजे नुसतं कच्च्या तेलाचं किंवा पेट्रोल डिझेलचे नाही दाम, पण त्याच्यामुळे वाहतुकीची दळणवळण इवन खाद्यवस्तू यांच्या किमतीवर परिणाम. त्यामुळे ह्या जागतिक ज्या घडामोडी असतात त्यांच्याकडे पण आपण लक्ष असणं आवश्यक आहे. त्या थोडक्यात म्हणजे जे तेजी मंदीचं जे आता प्रक्रिया किंवा जी प्रोसेस असते त्याला मॅक्रो कारण असतात, जागतिक किंवा अगदी राष्ट्रीय पातळीवर, आणि मग लोकल पण असतात. उदाहरणार्थ पाऊस आल्यामुळे पूर आला किंवा विस्कळीत झाल्या सेवा तर टेम्पररी काही शॉर्टेज असतात. काही खाद्यवस्तू म्हणजे बटाटे, कांदे किंवा धान्यांच्या किमती अचानकपणे वर जातात, पण तसेच अचानकपणे खाली पण येऊ शकतात. मध्यंतरी कांद्यांचे भाव खूप वरती गेले आणि जे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. पण तसंच आपण पण बघतो कधी कधी खूप जास्त उत्पादन झालं तर कांद्यांचा भाव अगदी 2-3 रुपये किलोपर्यंत पण घसरू शकतो. तर हे स्पेशली शेतीमालाला हा जास्ती व्हॉलेटिलिटी असते चढाव, पण बाकीच्या वस्तू आणि क्षेत्रांना, सेवांना पण तसं होऊ शकतं. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे की थोडीशी एक जाणीव असणं आपल्या उद्योगाच्या बाहेर, ज्याला आपण मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणू, आपली घडामोडी ज्या अर्थव्यवस्था असतात त्याच्याकडे निदान एक दिवसातनं मी म्हणेन एक अर्धा पाऊण तास तरी तुम्ही ह्या आर्थिक घडामोडी, आर्थिक न्यूज ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.